पे आया हूँ आपको ये बताने के लिए कि जो आप यहाँ पे एडमिटेड है बहुत दिनों से, कितने दिनों से होंगे शायद 2-4 महीने, 2 महीने, ठीक है। तो इससे पहले आपका साइकेट्री डिपार्टमेंट से कभी ताल्लुकात या फिर संबंध नहीं आया होगा, ठीक है। बोला कुछ भी मराठी और हिंदी, मराठी बोललं तर कळणार आहे का, हिंदी बोललं तर मग काही शब्द मला सापडत नाही। प्रॉब्लेम असा होतो की आपण डील ज्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला करतो ते मोस्ट ऑफ पेशंट मराठी आहेत आपल्या रायगड जिल्ह्यात, आणि रायगड जिल्ह्याची पॉप्युलेशन ही 30 लाखाच्या पुढे आहे, 35 लाखाच्या पुढे आहे। आणि ह्या सगळ्या लोकसंख्येचं मानसिक आरोग्य व्यवस्थित राहावं त्याच्यासाठी शासनाकडून राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम राबवला जातो, आणि त्याच्या हेड ज्या आहेत त्या आपल्या डॉक्टर अर्चना सिंग त्या मानसोपचार तज्ञ आहेत। महाराष्ट्रामध्ये त्यांचा 30-35 वर्षाचा अनुभव आहे, गेले अनेक वर्ष ते रायगडमध्ये प्रॅक्टिस करत आहेत। महाराष्ट्रामध्ये स्टेट गव्हर्नमेंटला काही लिडिंग गोष्टी डिस्कस करायच्या असतील तर त्या मॅडमकडून ॲडवायझरी होतात, मॅडम विविध कल्पना त्यांना सांगतात, काही सजेशन देत असतात। अशा पद्धतीने आपण मानसिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि समाज त्या दोन्हीमध्ये समन्वय साधण्याचं काम जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रममधून सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग येथून सुरू आहे, आणि त्याच्या सगळ्या विजिट आपण प्रत्येक तालुक्यात जाऊन करतो, ठीक आहे। आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत, आणि 15 तालुक्याच्या विविध उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय, जसं ग्रामीण रुग्णालयाचं माहिती आहे तुम्हाला इथे, तिथे सुद्धा आपण जातो दर 4थ्या गुरुवारी, आणि त्याच्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र खालापूरला, उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथेही आपण जात होतो, पण त्यांच्याकडे आता सायकेट्रिस्ट आहेत त्याच्यामुळे आपण तिथे जात नाही, आपण तिथेही ओपीडी करतो। तो रायगड जिल्ह्यातल्या पूर्ण शासकीय हॉस्पिटल्समध्ये मॅडम आणि आमची टीम जाते, पण प्रॉब्लेम असा आहे तो पॉप्युलेशन एवढी जास्त आहे की आपण सगळ्या ठिकाणी पोहोचू शकत नाही। त्याच्यामुळे नवरे साधारणसारखे जे लोक आहेत जे समाजाला काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतात, आणि समाजामध्ये आता व्यसनमुक्ती ही खूप मोठी भयानक समस्या उभी राहते, तर सगळ्यांनी त्या वृत्तीला एक मानसिक आजार अशा पद्धतीने बघावं असे आमचे प्रयत्न राहतात। तर सगळ्यांना वाटतं की व्यसन हा एक आनंदाचा किंवा काहीतरी सेलिब्रेशन करण्याचा टाइम असतो, त्यावेळेस ते यूज केलं जातं। अल्कोहोल असेल, टॉबॅको असेल, सिगरेट असेल, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण स्मोकिंग करणारे खूप चेन स्मोकर बघतो, तर ते त्यांचं पूर्ण आयुष्य जे आहे त्या व्यसनामध्ये बंद करून टाकतात। ते आपल्याला दुःख झालं तरी व्यसन करायचं, आपल्याला आनंद झाला तरी व्यसन करायचं, आपल्याला गोड झालंय तरी आपल्याला व्यसन करायचं। तर हळूहळू ते व्यसन जे आहे त्यांचं पूर्ण आयुष्य व्यापून टाकतं, आणि ते आयुष्य त्यांचं अशा पद्धतीने ते जगायला लागतात की त्यांचं एक वेगळं आयुष्य आहे आणि बाकीच्या लोकांना सोडून त्यांचं आयुष्य आहे। तर तो एक मानसिक आजार आहे, आणि तो मानसिक आजार आपल्या मानसोपचार तज्ञांच्या छत्राखाली आहे। त्याच्यामुळे आपण व्यसन जे आहे ते मानसिक आजार आहे अशा पद्धतीने त्याला पहिलं बघितलं पाहिजे। म्हणजे सुरुवातीला तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला असं वाटत होतं का की मी व्यसनी आहे म्हणून? सगळ्यांना काय वाटतं मी कधीतरीच करतो, आणि माझ्या मनावरती खूप जास्त कंट्रोल आहे, आणि मला पाहिजे त्यावेळेस मी बंद करू शकत होतो। पण तुम्ही तसं अनेक वेळा ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, पण किती वेळा तो ब्रेक फेल झाला? अनेक वेळा। त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला ते कळायला लागतं, इन्साईट यायला लागते की आपण व्यसनाच्या आहारी गेलो, आपण त्याच्याशिवाय राहू शकत नाही। तो एक्सेप्टन्स आपल्याला आला की आपण त्याला गरज बनवून घेतो, आणि त्याला व्हॅलिडेशन करण्याचा प्रयत्न करतो की मला त्याच्याशिवाय जमत नाही, आणि मग ते कुठेतरी प्रमाण वाढलं की मग तुम्हाला कुठेतरी व्यसनमुक्ती केंद्र किंवा रिहॅबिलिटेशन केंद्र ह्या ठिकाणी ॲडमिट करावं लागतं, किंवा घरच्यांना असं वाटतं की हे आता सुधारणेच्या पलीकडे गेलेले आता यांना ॲडमिट करावं लागतं, मग कुठेतरी ॲडमिशन अशा ठिकाणी होतं। तो इथे ॲडमिट केल्यानंतर जी डेली रुटीन आहे ती डेली रुटीन मला मी वाचली, 6-6:15 तुमचा दिवस सुरू होतो ते 10:30 पर्यंत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत। त्या वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही फॉलो करता ते तुमच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आनंद क्रिएट करत असतं, फक्त आपण त्याच्याकडे आनंद घेण्याच्या दृष्टीने बघत नाही।
असं बऱ्याच वेळा होतं की आपण मी रेग्युलर जी कामं करतो त्या रेग्युलर कामामध्ये कुठेतरी आपल्याला आनंद मिळवता येत नाही, त्या आनंदाकडे आपण दुर्लक्ष करतो. तर तुम्ही ज्या क्रिएटिव्ह गोष्टी करता त्या क्रिएटिव्ह गोष्टीकडनं मी केलं ते किती छान झालंय, कसं झालंय हे नंतरची गोष्ट, पण मी ते बनवण्यासाठी प्रयत्न केले. मी प्रोडक्टिव्ह काहीतरी केलं, मी गवत कापलं, झाड लावलं, काहीतरी कागदाची वस्तू बनवली, काहीतरी थेरपी घेतली, काहीतरी टॉप केला. त्या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनाच्या आनंदामध्ये येतात. ठीक आहे. आत्ता जो टाइम चाललेला आहे, जो टाइम आता जातोय, 1 मिनिट जो आपण बोलण्यामध्ये आता घालवला, तो कितीही पैसे दिले तरी परत आणू शकत नाही. आणि तुम्ही तुमचा आयुष्याचा बहुतांश वेळ हा तुमच्या व्यसनांना दिलाय, त्याच्यातनं परत काही चालेल. लक्षात येते? तर तीच गोष्ट आपल्याला आता अवॉइड करायची आहे की आपण ह्या गोष्टीला कंट्रोल करू शकतो विथ मेडिसिन, विथ थेरपी, विथ सोशल सपोर्ट, विथ फॅमिली सपोर्ट. या सगळ्या गोष्टीने जगू शकतो. कारण की ज्यावेळेस जन्माला आलो होतो त्यावेळेस आपण दारू पीत नव्हतो, त्यावेळेस तंबाखू खात नव्हतो, आपण त्याच्याशिवाय जीवन जगत होतो. आपण 10वी 8वी पर्यंत कसल्याही गोष्टींचा वापर न करता आयुष्य छान जगत होतो, बरोबर ना? त्याच्यानंतर कुठेतरी आपल्याला कॉलेज किंवा 10th किंवा नंतर ड्रॉपआउट झाल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळत गेल्या आणि नकळतपणे आपल्याला वाटत होतं की ती वाट सरळ आहे, आपण त्या ठिकाणी जाणार नाही. पण ती पायाखालची वाटच वाकडी होती. तुमच्या लक्षात येण्या अगोदर तुम्ही त्याच्या सर्कलमध्ये आला. आता ते सर्कल तोडायचं म्हणल्यानंतर थोडासा वेळ लागणार आहे, पण तो वेळ कोणाला द्यायचा? स्वतःला द्यायचा. तो कोणाची तरी मदत करून घ्यायचं. ज्यावेळेस तुमचे इंट्रोडक्शन तुम्हाला काहीतरी मिळत असते त्या पाठीमागे प्रत्येक गोष्टी पाठीमागे काहीतरी रिझन आहे. प्रत्येकाला ते रिझन सांगू शकत नाही कारण त्यांना लिमिटेशन्स आहेत. पण त्या ऍक्टिव्हिटी तुम्ही मनापासून फॉलो जर केल्यात, म्हणजे चित्र काढायला लावलं, आता जर तुम्हाला हातात पेन दिला आणि सांगितलं चित्र काढ, कुठले चित्र काढतात? जर आता मी तुम्हाला सांगितलं की एक चित्र काढा, तर तुम्ही कुठले चित्र काढणार? भिंतीवर दिलाय बरोबर. कोण कोण काय करतं? घर काढतं, बरोबर ना? घर काढतं, नदी काढतं, झाड काढतं, सूर्य काढतं, पक्षी उडत आहेत. त्याच्या पलीकडे आपण ड्रॉइंग मध्ये कधी उतरलेलोच नाही. आणि ड्रॉइंग काय करते? तुमचं प्रतिबिंब जे आहे मनाचं ते तिथे उमटवतं, पण आपण त्याच्याकडे कधी बघितलेलंच नसतं. त्याच्यामुळे पेंटिंग करणं हा एवढा बिग टास्क आहे. ज्या आपल्या डोक्यात विचार चालले ते तिथे उतरवायचं. डायरेक्ट इनडायरेक्ट आपलं कॉग्निशन जे आहे ना, इम्पेअर्ड झालेलं, ज्याला कॉग्निटिव्ह थेरपीमध्ये आपण घेतो, ते इम्पेअर्ड झालेलं असतं ऍडिक्शनमुळे, ऍक्टिव्ह होत नाही. त्याला ते बूस्टअप करतं. त्याने ह्याला असं पण करू शकतो, ह्याला आकार असा पण देऊ शकतो. इथे हा रंग दिला तरी चालू शकतो. इथे तुम्हाला काय चौकट नसते, तुम्ही कशाला कुठलाही रंग देऊ शकता. सूर्याला सुद्धा तुम्ही पिवळा करू शकता, लाल करू शकता, पांढरा करू शकता. इथे कसले बंधन नाही. पण ती चालना जी आहे ती तुम्हाला सुचली पाहिजे. त्याच्यामुळे ज्या काही ऍक्टिव्हिटी करत असाल त्या मनापासून करा. इथून बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कशाची गरज पडत असेल तर शासनाने आपल्या हेल्पलाईन सुरू केलेली आहे. कुणाला माहिती आहे का? मानसिक आरोग्याची हेल्पलाईन आहे, माहिती आहे सगळ्यांना? काय नंबर आहे? पोलीसचा नंबर काय आहे? आणि ह्याचा फायर ब्रिगेडचा? ॲम्ब्युलन्स? ॲम्ब्युलन्स 108. तर आपल्याला जर डिप्रेस वाटते, मला चांगलं नाही वाटत आहे, मला कोणाशी तरी बोलावं वाटतंय, पण आता सोशल मीडिया एवढा वाढलेला आहे की प्रत्येक व्यक्ती हा सिंगल झालाय. तो शेजारी बसलेल्या व्यक्तीसोबत पण बोलत नाही, बोलणं कमी झालंय. संवाद करणं हे आपली सायकोलॉजिकल मेंटल हेल्थ चांगलं ठेवण्याचं सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. बोलण्यातनं आपले एक्सप्रेस ज्या गोष्टी होतात, इमोशन एक्सप्रेशन जे होतं ते सगळ्यात जास्त कम्युनिकेशन होतं नसतं. ते कम्युनिकेशन आपण विसरत चाललोय आणि शांत राहून फक्त बघण्यामध्ये जास्त वेळ घालवतो. ते एक वेगळ्या प्रकारचं स्क्रीन ॲडिक्शन म्हणू शकतो त्याला. पण ही गोष्ट समाजामध्ये जास्त होत चालली आहे, त्याच्यामुळे बोलायला कोण नाही, प्रत्येक व्यक्ती भीती आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन, आपलं भारत सरकार त्यांनी एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे. 14416 14416. काय बोललो? 116. ही मेंटल हेल्थची टेली माणस म्हणून हेल्पलाईन आहे. ती 24 तास काम करते. तुम्ही कधीही फोन केलात, आता तर तुम्हाला गरज नाही, पण इथून गेल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत ते शेअर करायचे असतात.
कॉन्फिडेन्शियल ठेवायचे असतात. मित्राला सांगायचे नसतात, बायकोला सांगायचे नसतात, भावाला सांगायचे नसतात, पण कुणाला तरी आपल्याला ते बोलता आलं पाहिजे. जर आपण बोललो तर ते बाहेर पडणार आहे. आणि बाहेर पडल्यानंतर ना आपल्याला कधीतरी वाटतं की तो जो आपण ब्लॅक डॉग केला होता सारखा विचार करून करून, ब्लॅक पेन हातात घेऊन जसं आपण एक सर्कल केलं सारखा तो विचार करत राहिला तो डार्क होत जातो. तशा पद्धतीने तो खूप डार्क झालेला जो विचार असतो त्याला तेवढी किंमत किंवा तेवढ्या वेळी किंवा तेवढा विचार करायची गरज नव्हती. हे कधी कळतं ज्यावेळेस आपण सायकोलॉजिस्ट किंवा चांगल्या मित्राशी बोलतो. तो त्याच्यावरती सजेशन सांगतो, तुम्हाला तुमचं ऐकून घेतो आणि त्याला मिनिमाइज करतो, म्हणजे छोटं करतो. त्यावेळेस त्याला तेवढं विचार करायची गरज नाही. हा एकदम फालतू विचार आहे, प्रॉब्लेम तेवढा नाहीच आहे. पण ते कधी होतं बोलल्यानंतर. तर तुम्हाला काहीच नाही झालं तर कमीत कमी ती हेल्पलाईन बोलण्यासाठी तुम्ही वापरा. जेव्हा तुम्ही ती बोलणं वापराल सायकोलॉजिकल किंवा तुमच्या ॲडिक्शनचे जे प्रॉब्लेम आहेत ते 50% कमी होतात, थांबले जातात. जुन्या काळामध्ये बोलायला जॉईंट फॅमिली असल्यामुळं घरातले खूप असायचे. आता न्यूक्लिअर फॅमिली झाली, आई वडील दोघे कामाला जातात. शाळेतला मुलगा शाळेत काय करतो, घरी आल्यानंतर मग वडिलांना विषयपर्यंत तो झोपलेला असतो. ते कम्युनिकेशन होतच नाहीये फॅमिलीतून आणि ते कम्युनिकेशन कमी आल्यामुळे आपल्याला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम खूप वाढतात. नंतर ते सिम्पटम्स आणि मग 30 वाढतात. कुठलीही सायकोलॉजिकल डिसीज एकदम सुरू होत नाही, खूप बारीक 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 गोष्टीतनं सुरू होते आणि नंतर आपण म्हणतो की हा त्यांचा स्वभाव होता. न बोलणं, चिडणं, कोणाची व्यवस्थित न बोलणं हा त्यांचा स्वभाव होता. स्वभाव असा नसतो, स्वभाव चांगला असतोय, पण फॅमिली स्ट्रेसेस असतात, सोशल स्ट्रेसेस असतात, फॅल्युअर असतात. त्याला काही गोष्टी लगेच चांगल्या मिळतात, काही मिळत नाही. मग तो स्ट्रेस रिलीज होत नाही आणि अचानकपणे तो समाजाची नाळ सोडून घेतो आणि एका राज्यात सुरू होतो आणि मग कुठेतरी तुम्हाला खूप काहीतरी मोठं कळतं आणि मग तुम्हाला कळतं आधी हा चांगला होता 2010 मध्ये आणि 2016 मध्ये असं झालं. मधले 6 वर्ष त्यांनी काय काय भोगलंय, त्याने अनेक वेळा बोलायचा प्रयत्न केलेला असतो, पण त्याचं ऐकून घेणारं कोणी नसतं. ती वेळ आपल्या मित्र किंवा आपल्यावर येऊ नये किंवा घरातल्यांवर येऊ नये यासाठी 14416 1441 कारण सगळ्या ठिकाणी सायकोलॉजिस्ट पोहोचू शकत नाही, मॅडम पोहोचू शकत नाही, सायकेट्रिस्ट पोहोचू शकत नाही. पण तुम्ही घरातल्या ठिकाणावरून जिथे असाल तिथून 24 तासामध्ये कधी ते पाहू शकतो. तुम्हाला असा त्रास वाटत असेल, तुम्ही त्या हेल्पलाईनचा वापर करा, त्या गोष्टींचा वापर करा जेणेकरून तुम्हाला तुमचे मानसिक आरोग्य, मेंटल हेल्थ चांगली ठेवता येईल. इतकेच काय गरज वाटली तर तुमच्या जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये त्या सगळ्या गोष्टी मोफत मिळतात. ठीक आहे.